राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष नेमके कोण असतील याची घोषणा सुद्धा केली जाणार आहे। सध्या या पदावरती जयंत पाटील हे आहेत आणि या पदावरती आता शशिकांत शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। निलेश, यामिनी आज दुपारी 3 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडते आणि या बैठकीला सर्व आमदार असतील, खासदार असतील, यासोबतच पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी असतील, या सर्वांना निमंत्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी महत्त्वाचा आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तत्पूर्वी भाकरी फिरवण्याचा प्रकार जो आहे तो पक्षामध्ये होताना पाहायला मिळतोय। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता आहे। शशिकांत शिंदे यांच्या काळात ही कदाचित माळ पडू शकते अशा पद्धतीची माहिती मिळते। साधारणपणे बैठकीमध्ये सुरुवातीला या संदर्भात चर्चा होईल, त्यानंतर अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर नाव घोषित केलं जाईल अशा पद्धतीची एक प्रक्रिया आहे आणि त्यानंतर पुढे शपथविधीचा जो कार्यक्रम आहे प्रदेशाध्यक्ष पदाचा तो पार पडण्याची शक्यता आहे। आजचा दिवस हा शरदचंद्र पवार पक्षासाठी महत्त्वाचा आहे। मुळात शरद पवार आज काय महत्त्वाचं बोलतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या 10 दिवसांपासून प्रदेशाध्यक्षाबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती। सुनील भुसारा असतील, राजेश टोपे असतील आणि शशिकांत शिंदे असतील यांची नावं प्रामुख्याने आघाडीवर होती। त्याच्यामध्ये कुठेतरी शशिकांत शिंदे बाजी मारतायत अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये शरद पवार काय भाषण करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवार घेत असतात। त्यामुळे नेमकं ते काय घोषित करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।